महाराष्ट्रात जन्म घेणं ही गोष्ट सार्थ अभिमानाची। तर मित्रांनो, आपल्या चॅनलला सबस्क्राइब नक्की करा। जय महाराष्ट्र मित्रांनो, स्वागत आहे तुमचं माझ्या नवीन ब्लॉगमध्ये आणि मी तुमचा होस्ट पांडुरंग गवळी। मित्रांनो, लिटरली खूप दिवस झाले, म्हणजे ते 4 ते 5 महिन्याचा गॅप झाला आपण सह्याद्रीमध्ये भटकंती करायला आलो नाहीये। आज मी एकाच ठिकाणी म्हणजे लोणावळ्यातील पवन मावळातील एक किल्ला म्हणजे तिकोना किल्ला या ठिकाणी आलोय। आपला 2 दिवसाचा प्लॅन राहणार आहे आणि 2 दिवसात आपण 3 किल्ले एक्सप्लोर करणार आहोत। त्यात तुंगज, कोरीगड असा प्लॅन आहे। बघू, आता वाजलेत 1 आणि आता मी तिकोना चढायला सुरुवात करतोय। ब्लॉग नक्की बघा, इंटरेस्टेड आणि खूप भारी ब्लॉग होणार आहे। तर चला, एक 5 मिनिटं झालं ट्रेकिंगला सुरुवात केली आणि बेस पासूनच आपल्याला डायरेक्ट चढण लागते आणि डेंजर आहे। 5 महिन्याचा गॅप मिळाल्यामुळे खूप दम लागतोय। जरा बघू त्या किल्ल्यावर पाहण्यासाठी काय काय आहे आपण या ब्लॉगमध्ये पूर्ण बघणार आहोत आणि थोडीशी इतिहासाची माहिती पण या ब्लॉगमध्ये देणार आहोत। तुम्ही ब्लॉग कंटिन्यू करा, मध्ये स्किप नका करू, कारण हे सिरीज राहणार आहे तिकोना, तुंग आणि कोरीगड या 3 किल्ल्यांची सिरीज राहणार आहे। तर तुम्ही नक्की बघा। आपण पोहोचला आहो, आपण ह्याला माची सुद्धा म्हणू शकतो। इथे वन विभागाने बोर्ड लावलाय आपत्कालीन, म्हणजे इमर्जन्सी काय असेल तरी तुम्ही ह्या नंबरला कॉल करू शकता। आणि म्हणजे कसं आहे, अजून खूप वरती जायचं आपल्याला इथून इकडे। चला, 20 ते 25 मिनिटं ट्रेक केल्यानंतर आपण येऊन पोहोचतो किल्ल्याच्या पहिल्या दरवाजापाशी। पण तुम्ही पाहू शकता या किल्ल्याच्या दरवाजाची आहे ना भरपूर प्रमाणात पडझड झालेली आपल्याला दिसून येते। (1818) नंतर इंग्रजांनी आपल्या भारतावर राज्य निर्माण केले। त्यामध्ये इंग्रजांनी भरपूर किल्ल्यांवर तोडफोड केलेली पाहायला मिळते। या ठिकाणी पाहू शकता तुम्ही, एक 20 ते 25 मिनिटाच्या ट्रेकिंग नंतर आपल्याला गडाचा दुसरा दरवाजा लागतो। ॲक्च्युली ह्या दरवाजाचे संवर्धन खूप चांगल्या प्रमाणात झाले आणि ही गोष्ट पाहून खूप आनंद होतो की हा दरवाजा किंवा ह्या दरवाजाची डागडुग जी एकदम व्यवस्थित प्रमाणात संवर्धन झालेली आहे। तुम्ही पाहू शकता, हा अलीकडच्या काळामध्ये बसवलेला दरवाजा असावा। तुम्ही जसंच पुढे येता तसं तुम्हाला या ठिकाणी देवडी पाहायला मिळते, पहारेकऱ्यांची देवडी। ठिकाणी पाहू शकता मित्रांनो, या गडाचं संवर्धन चांगल्या प्रमाणात झालंय। पूर्णपणे दगडांनी रचलेली भिंत, खाली आपल्याला पूर्ण पायऱ्या व्यवस्थित पाहायला मिळतात, पाहू शकता तुम्ही। या ठिकाणी तुम्ही पाहू शकता आपल्याला गडाचा अजून एक दरवाजा पाहायला मिळतो। ह्या दरवाजाची पण अवस्था एकदम पडझड झालेली दिसते आपल्याला। या ठिकाणी हे बुरुज, दरवाजाचे बुरुज सुस्थित दिसतात आपल्याला, पहा तुम्ही। या दरवाजाला वेताळ दरवाजा असेही म्हटले जाते। या दरवाजाच्या वरच्या साईडला आपल्याला काही राजवाड्यांचे अवशेष पाहायला मिळतात व दरवाजाच्या डाव्या साईडला आपल्याला भग्न अवस्थेत असलेले वेताळेश्वराचे मंदिर पाहायला मिळते। आपल्याला या ठिकाणी आहे ना हनुमानाची मूर्ती कोरलेली दिसते आणि ह्याच्यावरती इथे शेड वगैरे टाकण्यात आले आहे। आणि बघा, हनुमानाची मूर्ती पूर्ण दगडांमध्ये कोरलेली दिसते आपल्याला। तुम्ही कोणत्याही किल्ल्यावर कोणत्याही गडावर गेले तर तुम्हाला कुठे ना कुठे हनुमानाची मूर्ती किंवा हनुमानाचं मंदिर आपल्याला पाहायला मिळतं। ही मारुतीची मूर्ती आपल्याला 7 ते 8 फुटांमध्ये पाहायला मिळते। या शिल्पाचा विचार केला तर इतर मारुतीरायांच्या शिल्पांपेक्षा खूप वेगळा पाहायला मिळतो। या शिल्पामध्ये मारुतीरायांनी एका दात्याला पायाखाली दाबलेले पाहायला मिळते। या दात्याला पनोती दत्ते असेही म्हणतात। मारुतीरायांचा हात पाहिला तर चपेट मारताना पाहायला मिळतो, म्हणून ह्या मारुतीला चपेटदान मारुती असेही म्हटले जाते।
तिकोना किल्ल्याला तिकोना असे नाव कसे पडले? कारण की ह्या किल्ल्याचा आकार त्रिकोणी आकाराचा असून ह्याला तिकोना असे म्हणतात आणि ह्याला वित्तंडगड या नावाने सुद्धा ओळखले जाते. 15व्या शतकाच्या शेवटी म्हणजे साधारण 1482-83 दरम्यान निजामशाहीने जुन्नर प्रांतावर हल्ला केला. त्यानंतर त्यांनी लोहगड जिंकून तिकोना व तुंग हे किल्ले पण जिंकून घेतले. वाटेने पुढे आल्यावर आपल्याला प्राचीन सदरेचे काही अवशेष पाहायला मिळतात. गड भोर संस्थानाच्या ताब्यात असेपर्यंत गडावर ही सदर अस्तित्वात होती. या सदरेच्या शेजारी श्रीरामाची गादी म्हणून एक ठिकाण आहे. पण इथून पुढे आलो ना, आपल्याला इथून ह्या रामध्यान मंदिर असं लिहिलंय. रामाने किंवा ह्यांनी याचं ध्यान केले असावं असा अर्थ. इथे एक आतमध्ये गुहा आहे भरपूर मोठी आणि या ठिकाणी पण एक पाण्याचं टाक आहे का गुहा आहे काही सांगता येत नाहीये, पण हे लॉक आहे सध्या तरी. आणि या ठिकाणी आपल्याला एक तलाव पाहायला मिळतो. या ठिकाणी आपल्याला रामध्यानाच्या मंदिराच्या शेजारी एक तळजाई देवीचे मंदिर पाहायला मिळते. हे मंदिराचे नाव गावकऱ्यांनी ठेवले असे म्हटले जाते. मित्रांनो, या ठिकाणी आपल्याला चुन्याचा घाणा पाहायला मिळतोय, तुम्ही पाहू शकता. मध्ययुगीन कालखंडामध्ये किल्ल्यांची बांधणी करण्यासाठी सिमेंटऐवजी चुन्यांचा वापर केला जायचा. पूर्वी या घाण्याच्या थरामध्ये वाळू, चुनखडी, मेथीच्या बिया, गुळाचं पाणी, बेलफळ इत्यादी वस्तू एकत्र करून मिश्रण केलं जायचं आणि हे मिश्रण किल्ल्याच्या बांधणीसाठी वापरलं जायचं. निजामशाहीच्या अस्तानंतर मुघल बादशाह शहाजहान आणि आदिलशाह यांच्यामध्ये तह झाला होता. त्या तहानुसार इसवी सन 1636 नंतर हा किल्ला आदिलशाहीच्या ताब्यामध्ये होता. पण पुढे जाऊन 1656 ते 57 दरम्यान जेव्हा छत्रपती शिवाजी महाराजांनी लोहगड विसापूरपर्यंतचा सगळा परिसर स्वराज्यामध्ये दाखल केला होता, त्यावेळेस महाराजांनी हा किल्ला देखील स्वराज्यामध्ये दाखल केला होता. दरवाजातून आत आल्यानंतर आहे ना, आपल्याला उजव्या साईडला एक पाण्याचं टाकं आणि काही लेणी पाहायला मिळतात, तुम्ही पाहू शकता. आतमध्ये लेणी आहेत, पण आतमध्ये भरपूर अंधार असल्या कारणाने मी आतमध्ये जात नाहीये. खूप अंधार आहे आतमध्ये पाहायला. या ठिकाणी आपल्याला माहिती दिली पाण्याचे टाके व लेणी. पाण्याच्या वरील कोरीव लेणीचा उपयोग गोदाम म्हणून केला जात असे. आता या ठिकाणी आपल्याला पाण्याचा टाका पाहायला मिळतं. आतमध्ये गुहा आहे आणि या ठिकाणावरून इथून तुम्ही असे या बुरुजावरती आला तर इथून वरती पायऱ्या जायला या ठिकाणी आपल्याला लेणी पाहायला मिळतात. तुम्ही पहा मित्रांनो, जसं की हरिहरगडला जशा पायऱ्यात तेवढ्या डिग्रीमध्ये आपल्याला तिकोनाला सुद्धा पायऱ्या पाहायला मिळतात, तुम्ही पाहू शकता. हा किल्ला मराठ्यांच्या ताब्यामध्ये असताना इसवी सन 1660 रोजी या प्रांताच्या सुरक्षेसाठी शिवाजी महाराजांनी नेतूजी पालकर यांची नियुक्ती केली होती. पण जेव्हा 1665 मध्ये महाराज व जयसिंगमध्ये पुरंदरचा तह झाला होता, त्या तहानुसार महाराजांना 23 किल्ले मोगलांना द्यावे लागले होते. त्या 23 किल्ल्यांमध्ये तिकोना किल्ला याचा देखील समावेश होता. या पायऱ्यावरती वर चढून आल्यानंतर आपल्याला गडाचा अजून एक दरवाजा पाहायला मिळतो. हा दरवाजा सुस्थितीमध्ये पाहायला मिळतो आपल्याला, ह्याची काही पडझड वगैरे झालेली नाहीये. शेवटचा दरवाजा वरती चढून आल्यानंतर आहे ना, आपल्याला या ठिकाणी मोकळं पटांगण पाहायला मिळतं. या ठिकाणी पूर्ण शिवकालीन भिंत पाहायला मिळते आपल्याला आणि इकडे आपल्याला पाण्याचे टाके आणि काही लेणी पाहायला मिळतात, ते पाहायला जाऊ आपण. मित्रांनो, तुम्ही पाहू शकता ह्या पायऱ्यावरती चढून आल्यानंतर या ठिकाणी एक दरवाजा लागतो आपल्याला. खाली एक दरवाजा आहे, तिथे संवर्धन झालंय दरवाजाचं. त्या ठिकाणी नवीन दरवाजा वगैरे बसवण्यात आलाय आणि या ठिकाणी पण तुम्हाला एक दरवाजा पाहायला मिळतो. इथून वरती चढून आल्यानंतर तुम्हाला राईट साईडला यायचंय आणि या ठिकाणी तुम्हाला पाण्याच्या टाक्या आणि काही लेणी पाहायला मिळतात. मला दाखवतो आतमध्ये जाऊन. हे बघा, भरपूर मोठं पाण्याचं टाक आहे. या ठिकाणी पण आपल्याला काही 2 पाण्याचे टाके पाहायला मिळतात. या ठिकाणी पण पाण्याचं टाक आहे, पण ह्या टाक्यामध्ये पाणी नाहीये, पूर्ण कोरडे पडलेले टाके दिसते. या ठिकाणी आपल्याला या ठिकाणी पाहू शकता बालेकिल्ल्याचा मेन दरवाजा पूर्ण पडझड झालेली दिसते आपल्याला या दरवाजाची.
आपण या दरवाज्यातून वरती आलो. दरवाजाच्या एक्झॅक्ट समोरच्या साईडला आपल्याला वितंडेश्वर मंदिर पाहायला मिळते आणि त्याच्या एक्झॅक्ट समोर आपल्याला एक पाण्याचं टाकं पाहायला मिळतं. आपल्या त्रिकोणी आकारामुळे तिकोना हे नाव घेऊन उभ्या असणाऱ्या या किल्ल्याला पुढे जाऊन छत्रपती शिवरायांनी वितंडगड असे नाव दिले. पण ना वितंडेश्वर मंदिरापासून आलो त्याच्या एक्झॅक्ट साईडच्या बाजूने आपण मागे आलो ना, आपल्याला या ठिकाणी पूर्ण पाण्याचं टाकं पाहायला मिळतं आणि समोरच इथे वितंडेश्वर मंदिर आहे. हे दर्शन वगैरे घेऊन आपण पूर्ण एक्सप्लोर करू मागची साईड. बालेकिल्ल्याच्या माथ्यावरच पाण्याचं एक मोठं तळं आहे. या तिकोना किंवा वितंडगडाला पवन मावळाचा राखणदार असेही म्हणतात, कारण या किल्ल्याच्या बालेकिल्ल्यावरून संपूर्ण पवन मावळावर नजर ठेवता येते. आपण किल्ल्याच्या मागच्या साईडला आहे. या ठिकाणी पाण्याचं टाके पाहून आल्यानंतर तिथे एक आपल्याला बुरुज पाहायला मिळतो. तिथून पुढे आल्यानंतर या ठिकाणी पण आपल्याला एक बुरुज पाहायला मिळतो आणि आपल्याला समोर तुम्ही पाहताय, झूम करून दाखवतो मी, हा तुंग किल्ला आहे आपला नेक्स्ट टार्गेट. आपण अशा ठिकाणी उभा आहे. तिकोना किल्ल्याचा सगळ्यात टॉपचा भाग म्हणजे बाले किल्ला. या ठिकाणी बघा तुम्हाला आपल्याला वितंडेश्वर मंदिर पाहायला मिळतं. एक्झॅक्ट याच्या मागच्या साईडला आपल्याला काही राजवाड्याचे अवशेष पाहायला मिळतात जे की पूर्ण पडझड झालेले आहे आणि हाच सगळ्यात टॉपचा भाग आहे किल्ल्याचा. आणि या राजवाड्यातून या टॉपच्या भागातून आपल्याला कोणते कोणते किल्ले पाहायला मिळतात. ॲक्च्युली क्लायमॅट एवढं चांगलं नाही आहे, खूप घाण क्लायमॅट आहे. समोरचा लोहगड पण आपल्याला स्पष्ट दिसत नाहीये, तुम्हाला तरी मी दाखवण्याचा प्रयत्न करतो. मित्रांनो, जर वातावरण क्लिअर असेल तर तिकोना किल्ल्यावरून आपल्याला लोहगड, विसापूर, तुंग, मोरगिरी, कोरीगड, राजगड, तोरणा, सिंहगड, पुरंदर अशा 9 किल्ल्यांचं दर्शन होते. तिकोना किल्ल्याच्या सगळ्यात टॉपच्या भागावरती म्हणजे जो बाले किल्ला आहे त्या बाले किल्ल्यावरती जे राजवाडे आहेत त्या राजवाड्यांवरती उभा आहे मी. सगळ्यात टॉपचा भाग मानला जातो तिकोना किल्ल्यावरचा. जे मुलं चालल्यात या ठिकाणी आपल्याला वितंडेश्वर मंदिर पाहायला मिळतं. मी या ठिकाणी पाहू शकता पाण्याचं टाकं, इथे एक बुरुज पाहायला मिळतो आपल्याला आणि या ठिकाणी पण एक बुरुज पाहायला मिळतो ज्याच्यावरती भगवा झेंडा फडकतोय. मित्रांनो, छत्रपती शिवाजी महाराजांनी निर्माण केलेल्या स्वराज्यामध्ये खूप सारे असे किल्ले आहेत, ज्यापैकी प्रत्येक किल्ला हा तुमच्यासाठी, आमच्यासाठी आणि प्रत्येक मराठी माणसासाठी एक पवित्र मंदिरच आहे. ज्यामुळे शिवरायांच्या गड किल्ल्यांना भेट देण्याची ओढ ही आपल्याला नेहमीच लागलेली असते. शिवरायांच्या याच किल्ल्यांपैकी एक किल्ला म्हणजे किल्ले तिकोना. मित्रांनो, या व्हिडिओमध्ये तिकोना हा किल्ला चांगल्या प्रकारे दाखवण्याचा प्रयत्न केला आहे. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला तो कमेंटद्वारे नक्की सांगा आणि अजूनपर्यंत आपल्या चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर चॅनलला हक्काने सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि सर्वांपर्यंत शेअर करा. मित्रांनो, आता तिकोना किल्ल्याच्या दरवाज्यात बसलो या. पूर्ण किल्ला एक्सप्लोअर केला आहे. तिकोना किल्ला चांगल्या प्रकारे दाखवण्याचा प्रयत्न केला आहे. ॲक्च्युली कसं आहे, 4 महिने झालं खूप गॅप पडला होता म्हणून हा व्हिडिओ कसा आला हे माहीत नाही. पण तुम्हाला जर व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, सर्वांपर्यंत शेअर करा आणि अजूनपर्यंत चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. तिकोना किल्ला पूर्ण एक्सप्लोअर झाला. आता मी गड उतार करतोय. आता एक अर्धा तास लागेल गड उतार करायला. इथून आपण जाणार आहे. आता तुंग किल्ला तर पॉसिबल नाही, आता डायरेक्ट आंबेवालीला जाऊन स्टे करेल. उद्या मी कोरीगड आणि तुंग करून रिटर्न फिरेल. तर व्हिडिओ कसा वाटला एकदा कमेंटद्वारे नक्की सांगा. भेटू अशा नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय, टेक केअर, काळजी घ्या.